महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॅशिंग अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तात्काळ नेमण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत। यामुळे महादेव मुंडे त्या प्रकरणाची संपूर्ण पालेमुळे हाणून काढण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे। या प्रकरणातही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचीच नाव येत असल्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि या प्रकरणात एसआयटी नेमणूक करून पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांच्यासारख्या निष्पक्ष अधिकाऱ्याची यासाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आज महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली। आज त्यांनी मुंबई येथे फडणवीस यांची भेट घेऊन 21 महिन्यांपासून या हत्या प्रकरणात पोलीस तपास करताना कशी दिरंगाई आणि दिशाभूल करण्यात आली याची सविस्तर माहिती त्यांना दिली। पंकज कुमावत हे यापूर्वी अंबेजोगाई विभागात डीवायएसपी म्हणून कार्यरत होते। महादेव मुंडे यांची हत्या झाली त्यावेळी ते या प्रकरणाचा तपास करत होते। आमदार सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे कुमावत हे या प्रकरणात आरोपी अटक करण्याच्या दिशेने अगदी जवळ गेले होते। त्याच वेळी त्यांची बदली अमरावतीला झाली। सध्या ते अमरावती येथे ॲडिशनल डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत। आता त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन झाल्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळेल आणि आरोपींना तात्काळ अटक होईल अशी अपेक्षा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।